रोजी विधानसभेत शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे गटाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। त्याचवेळी आमदार भरत गोगावले यांचा पक्षप्रतोदपद कायम राहिल्याने त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला। याचाच आढावा घेतला आहे प्रखर लोकमान्यचे प्रतिनिधी मनोज चेंडेकर यांनी। महत्त्वाचं म्हणजे सत्याचा विजय झालाय। हा विजय सत्याचा आहे, हा विजय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आहे। आणि ज्यांनी ज्या पद्धतीने पक्ष चालवला होता त्याची आज पूर्णपणे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी सगळे मुद्दे खोडलेत आणि ज्या पद्धतीने जे उबाटाचे जे सैनिक सगळीकडे पसरवत होते ते सगळं चुकीचं आहे, खोटं आहे आणि आम्ही पूर्णपणे कायदेशीर नियमाने आणि सत्तेच्या मार्गाने जो गेली 2 वर्ष वाटचाल केली त्याचा आज विजय आहे। सत्तेचा विजय झाला, सर्वांचं अभिनंदन। खऱ्या अर्थानं आज आम्ही या वर्षातली दुसरी दिवाळी साजरी करत आहोत। खरं सांगायचं झालं तर जे गेले अनेक महिने जे उबाटा गटावाले वाट बघत होते की त्यांची जीत होईल, परंतु कायद्यानं आणि रितसर मार्गाने आज आम्हाला आमचा न्याय आणि हक्क मिळालेला आहे। खरं म्हणजे आजचा निर्णय हा अगदी चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि सत्याला विजय झालेला आहे। बाळासाहेबांचं एक वाक्य आम्हाला सगळ्यांना आठवत आहे की बाळासाहेब म्हटले होते की ज्या दिवशी मी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ येईल त्या दिवशी माझं दुकान बंद करीन। आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब बोललेले हे वाक्य आज उद्धव साहेबांच्या अगदी बरोबर प्रश्नी पडतंय आणि खरोखर त्यांनी शिवसेनेचं दुकान आज त्याला बंद करायला लावलं जनतेने। शिंदे साहेबांनी जे काम केलं, भरत शेट्टी जे काम केलं हे खऱ्या अर्थाने जनतेसाठी चांगलं काम केलं, शिवसेनेसाठी चांगलं काम केलं आणि त्याचा विजय आहे। त्यामुळे आम्ही आज खूप आनंदी आहोत। आज खऱ्या अर्थाने आमचा विजय झालाय। 2024 हा नवीन वर्ष ठाकरे गटाला मोठा दणका बसलेला आहे शिंदे गटाकडनं। अर्थात सांगण्याचं तात्पर्य गेले कित्येक दिवसांपासून ठाकरे गट हा शिंदे गटावरती टीकाग्रस्त करत होता। जे काही आमदार असतील 16 आमदार हे अपात्र ठरतील असं सांगण्यात आलं होतं, मात्र तसं न होता आज मी जिथे उभा आहे ते म्हणजे महाड शहरामधलं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जो जल्लोष शिंदे गटाकडनं झालेला आजच्या दिवशी पाहायला मिळालेला आहे। कारण आजच्या दिवशी शिंदे गट हा विजय ठरलेला। अर्थातच अपात्रता आमदार जे होणार होते तसं न होता आज ठाकरे गटाचे शब्द कुठे ना कुठे तरी शून्य झालेले पाहायला मिळतात आणि आज ठाकरे गटातले प्रत्येक पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांचं तोंड हे आवळलेलंच या ठिकाणी दिसून यायला लागलेलं आहे। त्यामुळे शिंदे गटाचा जो आनंद आणि जल्लोष या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी झालेला पाहायला मिळत होतं। मी मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य न्यूज चॅनल, महाड, रायगड। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।